ही जवकंठी सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन सांडिले ते मांडे आग्रह उरल्या काळदंडे सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन तुका म्हणे आले भागा तुका म्हणे आले भागा देवनी चिंती पांडुरंगा सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन विठ्ठल राम नाही जवकंठी सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन समशरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननीत पानी मंडनम मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदै धवलहासम विठ्ठलम चिंतयामि रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै वनकाराय नमः शिवाय नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करे संताया यावर करे संता यावर करे संताया
गाठी राम नाही जवकंठी सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन समर्थ सद्गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचा अभंग महाराज या अभंगामध्ये याची आवत या पृथ्वीवर ज्यांना ज्यांना हा मानव देह मिळालेला आहे त्यात आयुष्य मिळालेलं आहे समय शरीर श्वास ही संपत्ती मिळालेली आहे खाली बसा याचा योग्य तो सदुपयोग करून मानवी जीवनाचा जो मुख्य उद्देश आहे जे ध्येय आहे जो मुक्काम आहे ज्या अवस्थेपर्यंत ज्या दशेपर्यंत ज्या स्थितीपर्यंत मानवाला जाता येतो तो मुक्काम ती लेवल ती पोझिशन ती कंडिशन प्रत्येकाने जीवनामध्ये गाठावी म्हणून या अभंगातून समाजाला जाग केलंय म्हणा सावध केलंय म्हणा किंवा तुकोबारायांनी या अभंगातून समाजाला ढुसणी दिलेली आहे म्हणा विठ्ठल अभंगाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी भगवान श्री दक्षिणमुखी हनुमंतरायाच्या या पवित्र मंदिरामध्ये प्रांगणामध्ये दरबारामध्ये तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळी आबालवृद्ध नवतरुण नवयुवक माता माऊली देवी सज्जनांच्या अपार श्रद्धेतून सहकार्यातून गेल्या 44 वर्षापासून ही ज्ञानगंगा ही नामगंगा या भूमीमध्ये प्रवाहित होते ईश्वराच्या अनंत कोटी कोटी कृपेमुळे याही वर्षी या सोहळ्यामध्ये आपल्याला सहभागी होता आलं त्यासाठी अत्यंत गुणीजन भजनिक गायक वादक टाळकरी माळकरी मृदंगाचार्य गायनाचार्य सद्गुरू देवाजी बाबा ज्ञान कैवल्य वारकरी शिक्षण संस्थेची रामलिंग मुदगडची ही ज्ञानोबारायाच्या मोगऱ्याला लागलेली छोटी छोटी फुलं सुंदर सिस्टीम आणि तुम्ही सर्व देवरूप श्रोत्रवर्गांच्या 44 वर्षाच्या या साधनेमध्ये तपश्चर्येनं तुम्ही जोपासली तुम्ही सांभाळली म्हणून तुम्हा सर्वांच्या चरणावर कोटी कोटी नमन करून परमादरणीय पूज्यपाद श्री संत गोविंद बाबा यांच्या कृपेनं परमादरणीय पूज्यपाद प्रातस्मरणीय सद्गुरू श्री वैराग्यमूर्ती ब्रह्मनिष्ठ दादा तथा हरिभक्तीपरायण विठ्ठलजी महाराज सांडोळकरांच्या चरण कमलाने पावन झालेली ही मोहनाळ ही भूमी भजनाने भारावलेली भूमी आणि या भूमीमध्ये आपल्याला या वर्षातल्या सोहळ्यातली ही आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा कीर्तन सेवेकरता अभंगातून महाराजांचं जे मनोगत आहे जे अभिप्राय आहे ते अभिप्राय ते रदगत जेवढं जमेल तेवढं जाणून घेण्याचा प्रयत्न करू विठ्ठल वासराचं ढोसणी मारणं गाईला पानं सोडाव म्हणून आहे आणि संताचं समाजाला ढोसणी मारणं शब्दाप्रमाणे जगून आणि वागून दाखव म्हणून आहे बाकी दुसरा काही उद्देश नाही हे लाखो रुपये खर्च करणं ही परंपरा सांभाळणं ज्ञानोबारायाची तुकोबारायाची आपण पायिक आहोत असं म्हणून घेणं
हे काय आहे? का ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी दिली? का जीवनातलं पुण्य खर्च केलं ज्ञानोबारायांनी? का आपला आत्मा ओवीमध्ये ठेवला? का सत्यवादाचं तप ज्ञानेश्वरीमध्ये ओतलं? का प्रेमरस, भावरस, जीवनरस, अध्यात्मरस ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी घातलं, तुकोबारायांनी घातलं? काय उद्देश आहे? काय हेतू आहे? दुसरा काहीच हेतू नाही, दुसरा कुठलाच हेतू नाही. आपल्याला हे जीवन मिळाले ना, माणसाच्या जीवनामध्ये माणसानं ठरवलं माणसाला देव बी होता येते, दानव म्हणजे राक्षस बी होता येते, संत बी होता येते, साप बी होता येते, सज्जन बी होता येते, दुर्जनी होता येते, विषयी होता येते, अमृती होता येते, बुद्धही होता येते, बुद्धूही होता येते. जर होताच येत असेल तुम्हाला देव तर राक्षस का म्हणून होता? जर होताच येत असेल तुम्हाला संत तर साप का म्हणून होता? जर होताच येते तुम्हाला सज्जन म्हणून तर दुर्जन का म्हणून होता? जर होताच येते तुम्हाला अमृत तर विष का म्हणून होता? जर होताच येते तुम्हाला बुद्ध तर बुद्धू का म्हणून होता? याची चिंता करणारी चिंतामणी म्हणजे विश्वाचे संत आहेत. विठ्ठल मिळालेल्या जीवनाचा, आयुष्याचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. तुकोबारायांनी तो करून घेतला. प्रारंभीच प्रतिज्ञा केलेली होती, आता हे जीवन मिळाले ना, वायाला जाऊ द्यायचं नाही. अंदाजानं जगण्यापेक्षा जीवनामध्ये अनुभवाने जगा. अनुभव पाहिजे ना जगात, तुमच्या सार्थकतेचा, तुमच्या जीवनाचं कल्याण होण्याचा, तुमचं गोमट होण्याचा, तुमचं चांगलं होण्याचा, जीवनाच्या परीक्षेमध्ये पास होण्याचा, जीवन मृत्यूच्या कुस्तीमध्ये मृत्यूला मारण्याचा अनुभव या जगामध्ये ज्ञानोबाराय तुकोबाराय देऊ शकतात. आणि जर त्याला तुम्ही सोडलं या दोघांना तर नक्की समजा तुमच्या जीवनातलं खानदानी पाप आहे. विठ्ठल जीवनाचं नाणं जर नीट लागावं वाटत असेल, जी मुलगी आईनं सांगितलेलं ऐकते तिचं सासरी नीट नाणं लागतं. नीट ऐका, जी पोरगी माईनं सांगितलेलं ऐकते तिचं नाणं लागतं. तसं ज्ञानोबारायासारख्या आईचं जर तुम्ही ऐकलो तर तुमच्या जीवनाचं नाणं नीट लागतं. कसं करायचं आहे? नाणं लागू दे वाटलाय का नाही वाटलाय? बोला किंवा काय तर बोलत चला तुम्हाला. असं कसं म्हणलो महाराज, नाणं लागायसाठी तर एवढा प्रयत्न आहे, एवढं सगळं कशासाठी करायचं आहे? नाणं लागावं आपलं म्हणून. मग नाणं जर लागायचं असेल आईचं ऐकावं लागेल, व्यवहारात त्या आईचं ऐकावं लागेल जिनं शरीराला जन्म दिला. पण परमार्थातलं नाणं जर लागावं वाटत असेल तर ज्ञानोबारायासारख्या विश्वप्रेमाच्या माऊलीच्या मांडीवर जाऊन तिचं दुधामृत प्राशन करून तिने सांगितलेलं ज्ञानेश्वरीतून, अमृत अनुभवातून, चांगदेव 65तून, हरिपाठातलं ऐकावं लागेल. ऐका, जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. का? कल्याण करण्याची ताकद फक्त या विश्वामध्ये त्यांच्याकडे. बाकीचे सगळे भिवंडी करतील, ध्यानात राहू द्या, सावध राहा. का? एकमेव तुकाराम महाराजालाच आपली तळमळ आहे, संतालाच तळमळ आहे, बाकीच्याला तळमळ नाही. का? हितही माहित आहे आणि तळमळी आहे. गुणत हे जान डोळा तो कळवा
काहीला तळमळ आहे पण हित नाही, काहीला हितही माहीत नाही, तळमळी नाही, पण हित आणि तळमळी याचं एकत्रित म्हणजे साधू पुरुषाचं जीवन आहे. शोधून या आले संत हिताहित जगाचे, येतो हिताचा कळवळा, का पडती हाती म्हणून काळा. ज्यांनी स्वतःचं हित केलंय, ज्यांनी स्वतःचं कल्याण केलंय, ज्यांनी स्वतःचं चांगलं केलंय, जो स्वतः जागा आहे, जो स्वतः सावध आहे जीवनाविषयी, तोच दुसऱ्याला सावध करू शकतो. या जगामध्ये संत सावध आहेत, संतच जगाला सावध करू शकतात. संतांनी सावध करावं आणि सावध होण्याकरता संताचंच ऐकावं. एवढ्या गोष्टी आहेत, बाकीचं कोणाचंही ऐकू नका. काय कोणाचंही ऐकू नका. का ते तुकाराम महाराज आहेत, ते तुकाराम महाराज आहेत. जगात आज जर आपण दृष्टी टाकली, आज वर्तमानपत्र उघडलं, जगातल्या घोड्यामोडी जर बघितलं, एवढी विज्ञानाने प्रगती केलेली आहे, एवढे लोक सुधारलेले आहेत, एवढा विकास झालेला आहे, चंद्रावर गेलेले आहेत, मंगळावर गेलेले आहेत. उत्पन्नाच्या बाबतीमध्ये, कृषी क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, व्यावसायिक क्षेत्रामध्ये, शास्त्रज्ञ असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, इंजिनियर असेल, कारखानदार असेल, कीर्तनकार असेल, मंत्री असेल, पण सगळ्याला मायेनं पागल करून टाकलंय. पण एकच माईचा लाल जन्माला देहू या गावामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, मावळ तालुक्यामध्ये, देहू या गावामध्ये ज्या जगाला मायेनं वेड केलंय, त्या मायेची डाळ तुकाराम महाराजाच्या समोर शिजली नाही. हे तुकाराम महाराजाच्या जीवनातलं ऐश्वर आहे. विठ्ठल जगणं एवढं महाग झालंय की लोकांना गोळ्या घालून घ्यावं वाटवल्यात. जगणं एवढं महाग झालंय की लोक मृत्यूला कवटाळत आहेत. जगणं एवढं महाग झालंय की दावे घेऊन पळतायत. जगणं एवढं महाग झालंय की 10वीस मजल्यावरून उड्या मारतात. का? एकच कारण आहे, एकच उत्तर आहे. संत विचाराचं बीज अंतःकरणाला स्पर्श केलं नाही. बाहेरच्या स्पर्धेत, बाहेरचं यश मिळवण्यामध्ये मधून एवढे खोकले झाले, एवढे रिकामे झाले की जीवन संपवण्याची वेळ आली. बघा, हे कोण्या गरीबाचं बोलणं गेलं, ज्यांच्याकडे 500 कोटी, 1000 कोटी, 2-2 कोटी बँका ताब्यात आहेत, असले लोक इलाज नाही, इलाज नाही. सूर्य निघाल्याशिवाय अंधारासहित रात्र जात नाही. किती फोकस लावा, दीप दीपिका शशी तारे, हो तुका कोटीवरी रे, परीन सरे नुगवे दिवसो, दिनकर नाथे जया परी रे. नुद्धरिजे नुद्धरिजे नुद्धरिजे, गोपाळे विन नुद्धरिजे. विठ्ठल पैसा असला श्रीमंत म्हणतील, सावकार म्हणतील, पद मिळालं अधिकारी म्हणतील, सत्ता मिळाली मंत्री होशील, पण देवाशिवाय सुखी होणार नाहीस. हे लिहून अंडरलाईन कर. करिसी देवा विनाश, अवघी होईल निराश, तृष्णा वाढविसी बहुवस, कधी सुखास न पवसी. हे कोण्या थातुर मातुर माणसाचं बोलणं नाही. काढून टाक फॅट डोक्यातून, काढ. जीवन जगण्याकरता पैसा लागतोय, मान्य आहे, पण पैशामुळं प्रसन्नता मिळते, हे काढून टाक. कारण प्रसन्नता हा भगवंताचा प्रसाद आहे. बघ, देवाशी नातं जुळवता येतंय का? देवाशी सोयरी करता येतंय का? देवाशी संबंध जोडता येतंय का? देव तर आपला करता येतोय का? नाहीतर आपला तर देव करता येतोय का? काय बी कर, खटाटोप कर, आयुष्यातला वेळ घालव. गंगेचा उन्हापणा जसा समुद्राला जाऊन मिसळल्याशिवाय
जात नाही तोपर्यंत मानवी जीवनातला उणेपणा भगवत प्राप्ती होईपर्यंत जात नाही. विठ्ठल सुखी होऊन जगण्याकरता ज्ञानेश्वरी गात आहे. कशा करताय? ए बाबा, जगामध्ये जगणारे जीवन जगणारे लोक भरपूर आहेत, पण सुखी होऊन जगणारे थोडे आहेत. या विश्वामध्ये श्वास घेणारे लोक कोट्यवधी आहेत, पण आनंदी जीवन जगणारे लोक बोटावर मोजणे इतके आहेत. कुठं हरवलो आपण? कुठं नापास झालो जीवनाच्या परीक्षेमध्ये? कुठला पागलपणा शिरला डोक्यात? कुठल्या मूर्खपणामुळं आज आपल्याला रडण्याची वेळ आली? आयुष्यामध्ये पश्चातापाशिवाय दुसरं काही राहिलं नाही. बघा ना, बारकाईनं अभ्यास करा ना, तुम्ही तुमच्यावर नजर ठेवा ना, तुमची दया तुम्हाला येऊ द्या ना, तुमची कीव तुम्हाला येऊ द्या ना, आपल्या हाताने आपलं चांगलं करावं वाटावं याची आग तुम्हाला पडू द्या ना. का वैरी होता? का स्वतःची शत्रू होता? का स्वतःचं चांगलं करण्याकरता कंजूस होता? अरे लोकांसाठी जगू नका, स्वतःसाठी जगा ना. ज्याच्याकरता देह मिळाला, आयुष्यामध्ये एवढे वर्ष, तास, महिने, दिवस निघून एवढे श्वास गेले, कुठं आहोत आपण? किती पाण्यात आहोत? किती वर आहोत? ज्याच्याकरता देह मिळाला ते मिळवले का? मृत्यूच्या दुःखातून सोडवण्याकरता जीवनामध्ये काय केलं? पोरगी जन्मली, एफडी केलं, पोरग जन्मलं, शिक्षण दिलं. माझं म्हणणं देऊ नये असं नाही. बंगला बांधला, मर्सडीज, BMW, जगवार गाडी घेतली, ब्रँडेड कपडे घेतले, जमीन घेतली, व्यापार केला, सगळं केला, पण जीवनामध्ये देव कमवता आला नसेल तर तो एक नंबरचा, करंट्या कपाळाचा, फुटक्या नशिबाचा, पांढऱ्या पायाचा दलिंदर आहे. विठ्ठल बघा यार, बघा स्वतःकडे बघा. 3-3.5 हाताचं हे शरीर, 5-5.5 फुटाचा हे तुकडा, या शरीर आणि संसारासाठी अख्खा आयुष्य बर्बाद केलो आपण. का केलं दुसरं? मग कसं करावं महाराज? माहित आहे मला, मान्य आहे. शरीर असेपर्यंत, पोट असेपर्यंत प्रारब्धानं जे वाट्याला आलं ते करावं लागतंय. करा. फक्त चुकलो आपण इथं. आपण देहाला मालक केलो आणि संतांनी देवाला मालक केलं. इथं चुकलंय. बघा बघा, अजूनही वेळ गेलेली नाही. अजून वेळ आहे हातामध्ये. कुणाला मालक केलो आपण? शबरी, जटायू, मारुतीराय हे लय मोठ्या खानदानीतले नव्हते, संस्कारानं मोठे होते. हात जोडून विनंती आहे, या भारत देशात जन्मलोय, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्मलोय, ज्ञानोबारायाच्या तुकोबारायाच्या परंपरेत जन्मलोय. प्रारब्धानं गरिबी असेल, श्रीमंती असेल, खायला असेल, खायला नसेल, अंगावर कपडे असतील नसतील, पण संस्काराने आपण मोठे राहावं, आपल्या जगण्यात इज्जत राहावं, आपल्या जगण्यात क्वालिटी राहावं, आपल्या जगण्यात दम राहावं, आपल्या चेहऱ्यावर सात्विकतेचं तेज राहावं, तुमच्या जगण्यातून तुमचं वागणं कळावं. विठ्ठल या जगामध्ये मोठमोठ्या लोकांचा अपमान झालाय. बघा थोडं मागे किती मोठ्या लोकांचा अपमान झालाय. आपण काय मारुतीराय रावणाच्या समोर गेल्यावर रावण विद्वान दिसला पण विद्यावान दिसला नाही. ऐका नीट, विद्वान वेगळा आणि विद्यावान वेगळा.
झालं काय माहितीये का, रावणाची विद्वत्ता रावणाला विष ठरली. का? विद्वत्तेच्या अहंकारामुळं रावणाला साधूची संगती मिळाली नाही, आणि साधूची संगती न मिळाल्यामुळं संसार कळाला नाही, आणि संसार न कळाल्यामुळं 80,000 बायकाचा नवरा असताना सुद्धा एका सावळ्या बाईवर नजर गेली, अख्खं खानदान बर्बाद करून टाकलं. विठ्ठल विद्यावान गुणी अति चतुर, राम काज करिबे को आतुर. आतुर. मारुतीराय विद्वान नव्हते, विद्यावान होते. मारुतीराय म्हणाले रावणाला, ये ऐसा करना ठीक नहीं है, वैसा करना ठीक नहीं है, तेरा भाग बहुत अच्छा है, तेरा प्रारब्ध बहुत ही अच्छा है, तेरे जैसा संसारी इस दुनिया में पीछे नहीं हुआ, आज भी नहीं, आगे भी नहीं होने वाला है, लेकिन मेरी बात सुन. रावण म्हणाला, वेदशास्त्र शिकलेला मी, तांडव स्तोत्र लिहिलेला मी, ब्राह्मण कुळामध्ये जन्मलेला मी, नवग्रहाच्या पायऱ्या लावून जोड्याचा पाय देऊन चालणारा मी, सोन्याची घरं बांधणारा मी, आणि रानातला पाला खाणारा एक माकड माझ्या समोर बसून मला तत्वज्ञान सांगतंय, माझं नशीब फुटलं का काय म्हणावं. कोण म्हणाले? कुठले बी रावणं असंच म्हणलेलं. हे बंदर. मारुतीराय म्हणाले, चिल्ला मत. चिल्लाने का नहीं? क्यों चिल्लाने का नहीं? मैं तुझसे डरता नहीं हूं. दुनिया डरती होगी लेकिन मैं डरता नहीं हूं. क्यों? मेरे पीछे ताकत है, मेरे पास पावर है, राम नाम की पावर है मेरे पास. देख 1200 किलोमीटरची उडी मारून आला. रावण हसू लागला, तुला का पंख आहे थोय रे उडी मारून आलाय. मारुतीराय म्हणाले, ये पंख वाली की उड़ी नहीं, ये भरोसे वाली की उड़ी है, ये मेरी सदगुरु कृपा की उड़ी है, छलांग है. बस मैं बंदर नहीं हूं, मैं सुंदर हूं. शास्त्र पढ़ा है ना तूने, वेद पढ़ा है ना तूने. बंदर किसको कहते हैं? जिसके मुख में राम नाम नहीं है, जिसके जीवन में हरि नाम नहीं है, जिसके जीवन में परमार्थ नहीं है, जिसके जीवन में भगवान नहीं है, वो बंदर है. तू बंदर है, बंदर. सोने का घर का मालक है लेकिन बंदर है. विठ्ठल हे बंदरपणा सोड, नाहीतर डोळ्याच्या समोर निघून जाईल, काहीच करणार नाहीस. एक बोलू, तुम्ही जर धोक्यानं काही मिळवलेलं असलं तर ते तुम्हाला धोका देऊन जाणार आहे, हे लिहून ठेवा. धोक्यानं मिळवलेलं धोका देऊनच जातंय. कशाला उगाच तसल्याच्या नादी लागायचं. तेवढ्या मोठ्याचं तसं झालं. हा आपलं काय 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 म्हणून उगा धरा पदर. का करा? पदर धरा, उगा पदर धरून चला. कुठं चला? पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता मी, किंवा मार्गी बहुत याची गेले साधू संत, नका जाऊ आडराने, ऐसे गरजती पुराणे. सगळ्या फळांचं वेदशास्त्रांचं ज्यूस करून तुकोबारायांनी पाजवले. आपण त्या परंपरेत जन्मलेले आहोत, आयत्या इस्टेटीचे मालक झालेले आहोत आपण. जसं बापाच्या इस्टेटीचा मालक पोरगा होतो, तसं ज्ञानोबारायाची इस्टेट ज्ञानेश्वरी आहे, तुकोबारायाची इस्टेट गाथा आहे. आपण काहीच न करता वारस झालेले आहेत. सगळं स्वयंपाक सुंदर करून एवढी सुगरण आणि दयाळू अंतकरणाची माय जगात मिळणं अवघड आहे. म्हणून संसार करून थकलात का? बोला किंवा काय तर हो किंवा नाही, बोला ना. संसार करून थकलात का? संसारातली फजिती पुरे वाटलाले का? का करा भाऊ, तुम्ही काही बोलच नाही गेला. संसारातलं दुःख असह्य वाटलाले का? सारखं जी चिंता पोखुरलाले ते नको वाटलाले का? जीवनामध्ये भीतीचं भीती नको वाटलाले का? भीती जाऊन जीवन निर्भय व्हावं वाटतंय का? चिंता जाऊन निश्चिंत व्हावं वाटतंय का?
दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होऊन निरतिशय अशा परमानंदाची प्राप्ती जीवनामध्ये मिळावी वाटत असली, आग जर पडलेली असली, तर ज्यांनी मिळवलंय त्यांचा पदर धरा. जगात कुणाचंच ऐकू नका. का म्हटलो मी? जगात कुणाचंच ऐकू नका. ऐकायचंच असेल तर माऊलीचं तुकोबारायचं ऐका. कारण प्रत्येक शब्दामध्ये देव घातलेला आहे, प्रत्येक शब्दामध्ये प्रेम आहे, प्रत्येक शब्दामध्ये अनुभव आहे, प्रत्येक शब्दामध्ये तपश्चर्या आहे, प्रत्येक शब्दामध्ये भजन आहे, प्रत्येक शब्दामध्ये साधनेची ताकद आहे. समाजावर जर परिणाम करू शकतील, आमचं बोलणं परिणाम करणार नाही, कोरडं आहे आमचं बोलणं, परिणाम करून मानवी जीवनाचं अवस्थांतर, परिवर्तन, बदल जर करू शकतील, तर अंतःकरणाचा ठाव घेणारे शब्द माझ्या माऊलीची तुकोबारायाचे आहेत. ज्ञानेश्वरी जरी कळत नसली, डोकं ठेवा, न कळणाऱ्यालाही सांभाळते. जर कळत नसली, नुसतं बोट फिरवा. माझी माय एवढी दयाळू आहे, जन्मभर बोट सोडणार नाही. विठ्ठल थकलात ना, दमलात ना, पुरे वाटलाले ना, एक काम करा, विश्रांती पाहिजे वाटलाले ना, बोला, मान तर हलवत चला. 20वा मिळाव वाटलाय का जिवंतपणी का मेल्यावर? इकडं तुमच्याकडे कसं कधी देता हो? का बरं देता हो? जन्मभर हरामखोर फिरला, 20वा कुठतरी मिळाल म्हणून, पण मिळाला नाही. कमीत कमी जाताना तर द्यावं म्हणून देतो. कुठलं मिळणार आहे? काढून टाकावं मूर्खपणा. मिरची म्हटलं की तिखटपणा जोडलेला आहे, गुळ म्हटलं की गोडपणा जुळलेला आहे, कारले म्हटलं की कडूपणा जुळलेला आहे, ऊस म्हणलं की गोडपणा जुळलेला आहे. असं संसार म्हणलं की दुःख हे जोडलेलं आहे. विठ्ठल शरीरातला प्राण गेला, शरीराला किंमत नाही. घोंगड्यातून केस बाजूला गेले, घोंगडं राहत नाही. तसं जीवनातून जर दुःख गेलं तर संसार राहत नाही. कळालंय का? डोक्याहून चाललंय कीर्तन. डोक्याहून जावं का डोक्यात जावं? डोक्यात जावं. डोक्यात जावं. ऐकणं म्हणजेच वागणं. ऐकणं म्हणजे कानावर शब्द पडणं नाही. ऐकणं, कीर्तनाला येणं वेगळं, बसणं वेगळं, ऐकणं वेगळं, ऐकलेलं पटणं वेगळं, पटलेलं पचणं वेगळं, पचलेलं अनुष्ठान घडणं वेगळं, अनुष्ठान झाल्याच्या नंतर त्याचा अभिप्राय कळणं वेगळं, अभिप्राय कळल्याच्या नंतर त्याचा अनुभव येणं वेगळं, आणि अनुभव आल्यावर जगाच्या समोर अनुवाद करणं वेगळं. विठ्ठल ज्याला मी रोगी आहे असं वाटलेलंय त्यांनी दवाखाना गाठा. ज्याला संसारातलं दुःख नको वाटलेलंय त्यांनी गळ्यात माळ घालून परमार्थ करा. काय म्हटलो मी? लेकराला भूक लागली, काकाकडे जावं, मामाकडे जावं, मावशीकडे जावं, का आत्याकडे जावं, का माईकडे जावं? माईकडे जावं. का? बाकीचे सगळे प्रेम करतील, पण पोट भरण्याची ताकद माईमध्ये आहे. तसं पैसा मिळवाय झालं तर कुणाची बी 5,000 करावं, सत्ता मिळाय झालं कुणाच्याही समोर शेपूट हलवावं. बरोबर आहे का नाही? मी बोलल्यावर हो हो किंवा नाही काय तर म्हणा, किंवा काय बी मिळवायचं असलं कुणापुढे बी काय बी करावं. पण मध्ये जी आग पडली आहे आनंदाची, सुखाची, समाधानीची, तोंड जे वकवकलेवणी झाल्यात, लोक जे रान पडल्यात, हवालदिल झाल्यात, कावरे बावरे झाल्यात, ही मधली आग, ही मधली चिंता, मधलं दुःख जर जावं वाटलं, लेकरानं पोट भरावं वाटलं, माय गाठावी, आपल्या जीवनातलं दुःख, चिंता, भीती जाऊन आनंद, समाधान, सुख मिळव वाटलं तर सरळ ज्ञानेश्वर महाराजासारखी आई गाठावी. लेकराने आई गाठून मांडीवर जावं, आईचं स्तनपान करावं.
तुम्ही सरळ ज्ञानोबारायाच्या इथं जावं, नाक घासावं, माऊलीला विनंती करावं, मांडीवर घ्या म्हणावं आणि ज्ञानेश्वरीतलं दुधामृत पाजवा म्हणावं. व्यवहारातली माय दूध पाजवली की शरीर वाढतं आणि ज्ञानोबारायासारखी आईनं ज्ञानेश्वरीतलं दूध पाजलं की जीवन आत्मतृप्त होतं. विठ्ठल तुम्ही म्हणसाल पत्ता सांगा, सांगू का पत्ता? विश्रांतीचे स्थान संताचे माहेर या भूमीवर अलंकापुरी लिहून घ्या. विश्रांतीचं स्थान म्हणजे माहेर. ते या भूमीवर म्हणजे यच्ची यावत या जगामध्ये, या विश्वामध्ये, या पृथ्वीवर फक्त अलंकापुरी. अलंकापुरी म्हणा, देहू म्हणा, पैठण म्हणा, जिथं जिथं संत महापुरुष अवतरित झाले ते माहेर आहे. माहेर म्हणजे स्वातंत्र्यता, माहेर म्हणजे स्वायत्तता, माहेर म्हणजे आटलेला प्रेमाचा झरा पुन्हा देवाणघेवाण होणं प्रेमाची. माहेर म्हणजे विश्रांती, माहेर म्हणजे सुखदुःख, माहेर म्हणजे तुम्हाला नाही माहेर? अहो जिला सासर आहे तिला माहेर आहे. सासर म्हणजे घर, सासर म्हणजे जाच, सासर म्हणजे स्वतंत्रता नाही, सासर म्हणजे प्रेमाची उधळण नाही, सासर म्हणजे ताबेदारीतलं जीवन. होय माय? सासरला येताळा बी पाऊल बघाव आणि सासरहून माहेरला चालली की बी चलताळा पाऊल बघा. माहेरहून जर सासरला येऊ लागली तर असं दमान असं पाऊल, आणि सासरहून माहेरवरला जाताना झप 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 चालण्याहूनच कळतंय. तोंड करण्याहून का बर? दोन्ही बी चलणंच आहे, पण एक जड पावलानं का बर आणि एक झपझप पावलानं का बर? एक पावलानं माहेर सोडून सासरकडे जाताना एक एक पावलानं मायबाप दूर हुलल्यात, आणि सासरहून माहेरला जाताना एक एक पाऊल टाकल्यामुळं दूर असलेले मायबाप जवळ हुलल्यात. हा दोन्हीतला फरक आहे. विठ्ठल निगाव वाटला ह्या जाचातून का कसं? त्यांना सासर माहेर आहे असं नाही, आपल्याला बी सासर माहेर आहे. अरे सासर म्हणजे देह, सासर म्हणजे संसार, आणि संत किंवा भगवंत म्हणजे माहेर. जाई न गे माये तया पंढरपुरा उगाच चाली लावून म्हणाला. इमानदारीने सांगा बरं, पंढरपूर माहेर वाटलेलं आहे, संसार सासर वाटलेला आहे का? गाबुळ्या मठाचं बोललं राहू. खरं बोलायचं.
एवढी फजिती झाली, एवढं दुःख झालं. काही काही माणसं म्हणतात आम्हाला काय बी कमी नाही. कानात विचारावं, सून चहा देऊले का म्हणून देऊले का? आज कळत नाही कीर्तनातल्या शब्दाची ताकद, आज कळत नाही. बेट्या किती बी लांड्या लबाड्या करून, चोऱ्या करून, मुंडके मोडून, गळे दाबून, भावाचे बंधारे धुरे उकरून कमावून ठेवू. ज्या दिवशी स्वतःचे पोरं तोंडावर उलट बोलायला सुरू करतील ना, त्या दिवशी माऊलीच्या तुकाराम महाराजाच्या शब्दातला चमत्कार तुझ्या अंगाला काटे आणल. विठ्ठल कीर्तन म्हणजे जाचातून बाहेर काढणं, रोगातून बाहेर काढणं, स्वतंत्रता प्रदान करणं, स्वायत्तता प्रदान करणं. कीर्तन म्हणजे हसणं नाही, कीर्तन म्हणजे रडणं नाही. आता कीर्तनात काय बी राहीन नाही. कीर्तनाचे तमाशे झाले, कीर्तनकार तमासगीर झाले, कीर्तन म्हणजे ऑर्केस्ट्रा झाला, कीर्तनात कविता आल्या, कीर्तनात गाणे आले, कीर्तनात नाचणं आलं. आता फक्त लावण्या राहिल्या तर तेवढं म्हणायचं. का कपाळ बडवून घ्यावं का काय? माऊलीच्या बी डोळ्यात पाणी येत असेल, तुकाराम महाराजाच्या बी डोळ्यात पाणी येत असेल. डोंगरावढं दुःख सहन केलं, कोरडं पीठ वाढलं नाही. एवढ्या कष्टाने एक एक ओवी दिली, एक एक अभंग युद्ध करून घातला. हे झुडपं अशी वाढतील, हायब्रिडच्या अवलादी अशा वाढतील आणि वारकरी संप्रदायाचं पतन करतील. आजही त्यांच्या डोळ्यात पाणी येत असेल ह्या बघून. आणि ज्या दिवशी शाप देतील ना ह्या बेट्यावाला, ह्या हरामखोरावाला, आज चलती आहे म्हणून चालले, पण ज्या दिवशी ज्ञानोबरायाचा तळतळाट, तुकाराम महाराजाचा तळतळाट लागल ना ह्यांना, कीर्तन करून बी नरकात जावं लागल, कीर्तन करून बी किडे पडून मरावं लागल. विठ्ठल का तोंडा केलं बंदच की किती हशिवला. जावाय का करून घेण्यास मला का करायचंय? ज्ञानोबरायाने तुकोबरायाने आमच्यावर ओझं टाकलंय. आम्ही जर त्यांच्या बियातले, त्यांच्या अवलादीतले, माईचं दूध आपल्या जर घट्ट असलं, आपण मोठ्या रक्तातले असलो, तर संताचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, वाढ करावं. नाही वाढ करता आली तर आली, पण सावध राहा. कमीत कमी ज्ञानोबरायाच्या तुकोबरायाच्या परमार्थाला हलकट लोकांची नजर लागू देऊ नका. विठ्ठल निघा बाहेर, निघा. 40 वर्ष झाले, 50 झाले, 60 झाले, काही लागण की हाताला? हा बोला लवकर लवकर, मी आहे तुमच्यात. काही लागण की हाताला? लागलं फजिती, दुःख, चिंता, जोडे खाणं, जोडे मारणं, घरातल्यानी नीट बोलणे, बायकोनं नीट बोलणे, नवऱ्यानं नीट बोलणे, शेजाऱ्यांनी नीट बोलणे, गाव सगळं ह्याच्या गोड जेवणाची वाट बघावं. असल्या मठाची बी आहेत गावात काही. म्हातारा म्हणाव गावात बक्कळ बी पोरण सुना असतील, पण माझ्या पोरावणी सुनावणी वंगळे नाहीत. पोरानं सुनानं म्हणाव गावात बक्कळ बी म्हातारे असतील, पण आमच्या म्हाताऱ्यावणी खौट म्हातारं गावात नाही. असंच चाललंय का? तुम्हारे मन की बात मैंने पैशानी. बाबा एक सांगू का, तुम्ही कुणाची तक्रार करू नका आणि जीवनामध्ये तुमची तक्रार करतील एवढं हलकं वागू नका. विठ्ठल घरातून बाहेर पडलो ना, बोट करून लोकांनी म्हणावं ते माणूस गरीब करायना, पण त्याचं व्यवहार, त्याचं चारित्र्य, त्याचं आचरण चांगलं आहे, विश्वास ठेवण्याजोगा माणूस आहे. बस एवढं. तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं तर तुमच्या डोळ्यातलं पाणी बघून दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी यावं, त्याला सक्सेसफुल जीवन म्हणतात. जाऊ द्या, बाकीचं काय बी राहू द्या. एक सांगू, काय बी कळत नाही पण करावं लागतंय, त्याचं नाव संसार. का म्हटलो? काहीही कळत नाही पण करावं लागतंय, त्याचं नाव
संसार. आणि जाणीवपूर्वक म्हणजे कळून करावं लागतंय त्याचं नाव परमार्थ. किती बी हाड उगाळा, किती बी रक्ताचं पाणी करा, ज्यातलं शेवटला काहीच कामाला येत नाही त्याचं नाव संसार. आणि ज्याच्यातलं काहीच वायाला जात नाही त्याचं नाव परमार्थ. कळालंय काय? मग एवढं बी कळालं तर वळणा का बरं गेलंय म्हणतो. थोडं तर बगल देव का नाही? 50 वर्ष झाल्यावर तर बगल देव का नाही? कमराच्या चाव्या पोरावाला घेऊन येऊ का? माझ्यानं जेवढं कमवायचं होतं तेवढं कमवलो, करून खाऊ वाटलं खावा, भीक मागून खाऊ वाटलं खावा, म्हणून मोकळं होऊन विठ्ठल विठ्ठल मना वाटलाय का अजून तोंड खुपसा वाटलाय? तुमच्याकडे कसं आहे की आमच्याकडे तर तोडून घेऊल्यात केल्या. भिकबाळी बी ठेवूनात सासऱ्यानं गाठली. माहित आहे की ते काय म्हणतात त्याला? भिकबाळी. ते सासरा घालतोय आताचे आपला पुरुष घाललेल्यात. काल मला गेल्यावर कीर्तनाला म्हणाले, महाराज मला लग्न करणं आवडत नाही. करशील पण तुला दिवलाले कोण? मला कीर्तन पटत नाही. बेकुबा, लग्न होऊन 25 वर्ष झालं, तुझं वागणं तुझ्या बायकोला पटना गेले. तुझी उंची काय कीर्तन पटायला? विठ्ठल ती बाळी घालताना म्हणतोय सासरा, हे बघ हे ह्याच्या पायी घाला लाव, हे बाळी तर तुला दिवला लाव. कोण म्हणा हो, तेवढं का तोंड वगळे केलं? आता का करता तोंड पांढरे करून? हे बाळी तुला दिवला लाव, हिनं नक्की तुला भिकाला लावणार आहे. कोण? बाळी. हिनं नक्की तुला भिकाला लावणार आहे. आणि कवा कम पडलं तर मी एवढं तर राहावं म्हणून दिलं, ते सुद्धा ठेवूनात, ते सुद्धा ठेवूनात. कळू द्या, ज्याच्यातलं काहीच उपयोगाला येत नाही, वायाला जात नाही काही बी, त्याचं नाव काय? परमार्थ. म्हणून याच्यातून जर बाहेर निघावं वाटलं, आपलं जीवनातलं सगळी कर्म कृती जर वायाला जाऊ नये वाटलं, तुकाराम महाराजाला बी असंच वाटलं. किती दिवस या जाचात राहावं, किती त्रास सहन करावं. हिंडता गवाने गा शिनलो येर झाले, न मिळेची दाता कोणी, जन्म दुःख निवारी. कीर्ती हे संतामुखी तोची दाखवा हरी, पांगुळा पाय देतो नांदे पंढरपुरी. तुकाराम महाराज म्हणाले, दुरोनी आलो मी गा झाली दारुनी, यावया येथवरी होते ह्याची दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन. आणि विनवितो तुका संता दोन्ही कर जोडून, या पोटा कारणे गा झालो पांगेला. नसरेची माय बाप भिके नाही, पुढारा म्हणती एक नाही कारण. असं काही इवळला म्हणतो, इवळला तर काय दुसरं? संसारात रडगाणच आहे की दुसरं काय? तुकाराम महाराज म्हणाले, देवा तुझं भजन करू लाव, भक्ती करू लाव, अनेक जन्मापासून दुरून आलो. देवा कागा सासुरवासी मज केले भगवंता, सासुरवासी मज केले भगवंता. बोलिया सत्ता स्वाधीनता नाही,
बरं केलायस मला हे? कोण म्हणाले? तुम्ही बी म्हणा. का? या जाचातून काढण्याची ताकद त्याच्याजवळ आहे, या दुःखातून बाहेर काढण्याची. कारण तो सुखरूप आहे, तो आनंद रूप आहे, तो सतरूप आहे. आनंद अद्वय नित्य निरामय. त्याच्याजवळ ते आहे, दुसऱ्याकडे ते मिळत नाही. सूर्याकडे प्रकाश मिळतोय, चंद्राकडे शीतलता मिळतंय, समुद्राकडे अफाट पाणी मिळतंय, तसं देवाकडे आनंद मिळतोय. आनंद आनंद जे शेकडो किलोमीटर दूर गेला आपल्यापासून. नाही उगाच झुळूक तरी उरली का? झुळूक झुळूक म्हणला, झुळूक एवढे वर्ष संसार केलो, उगाच झुळूक तर आले का? बरं जाऊ द्या, तुम्हाला काहीच कमी नाही की, तुम्हाला खायला कमी नाही, नेसायला कमी नाही, खर्चायला कमी नाही. नवरा आहे, बायको आहेत, लेकरं बाळ आहेत, नातू पंतू आहेत, बंगला आहे, गाडी आहे. पडल्या पडल्या डोळा लागला नाही का अडंग बदलावला बोलले? कसं वाटलं नाही का? कसकीच वाटलं नाही? पडल्या पडल्या डोळा लागला नाही का? नाही. तुम्ही किती श्रीमंत होते, तुमच्या बंगल्याहून गाडीहून नाही, ज्याला पडल्या पडल्या डोळा लागला आहे तो श्रीमंत आहे. लागला नाही का? उगा कसं लागतंय? पडल्या पडल्या जर डोळा लागायचा झाला तर पडल्यावर मन बोलावं लागतंय. 12 घंट्याचा दिवस गेलाय. मी आजपासून सकाळपासून मी कुणासोबत लांडी लबाडी केली नाही, माझ्या जिभेनं कुणाचीही निंदा केली नाही, माझ्या डोळ्यांनी काहीच पाप बघितलं नाही, मी कुणाचीच टवाळी केली नाही, माझ्या कानावर वाईट शब्द पडले नाहीत, माझ्या मनानं देवाचं चिंतन केलंय. असं जर म्हटलं, घरी सोडा, नांगरटीत डोळा लागतोय. विठ्ठल म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बाबा जन्मल्यापासून आतापर्यंत जेवढं आयुष्य गेलंय, एवढा खटाटोप केला, एवढा प्रयत्न, एवढा सायास, एवढी पळापळ, एवढी धावपळ, पण अवघी मिथ्या आठी, 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 राम नाही जवळ कंठी, राम नाही जवळ कंठी, सावधान सावधान, सावधान सावधान, ज्याची पूजा करून पांडुरंग पाया पडतोय, त्या तुकाराम महाराजांचं बोलणं नाही, कोण्या थातोर मातोरचं बोलणं नाही. अवघी म्हणजे सगळी, बूट धरून शेंड्यापर्यंत.
मिथ्या म्हणजे खोटी, अटी म्हणजे प्रयत्न. तुम्ही करू लागला सगळा प्रयत्न खोटा आहे. कधी राम नाही जव कंठी. कंठ म्हणजे व्यवहारात याला कंठ म्हणतो, परमार्थामध्ये कंठ म्हणजे अंतःकरण. अंतःकरणात जर राम नसेल, देव नसेल, तुमच्या जीवनात, तुमच्या बुद्धीत, तुमच्या चित्तात, तुमच्या अंतःकरणात, तुमच्या जगण्यात जर देव नसलं तर करलेलं सगळं खोटं आहे. खरं आहे का तुकाराम महाराजाचं बोलणं? तुमचा काय अनुभव? का ताकद आहे खोटं म्हणायची? का ताकद आहे म्हणलं? लय पंडित आहो, लय विद्वान आहो, लय बुद्धीची घमेंड आहे ना. तुझ्या बुद्धीची घमेंड परमार्थामध्ये जिरते. एकच अभंग सोडवून दाखवू जीवनात, मग कळतंय, मग कळतंय. अजून जन्माला नाही कोणी बी. तुकाराम महाराज म्हणल्यात राम नाही ना, खोटं आहे सगळं, खोटं आहे. पण आपलं दुर्दैव असं आहे, कोणतं खोटं वाटलं आणि कोणतं खरं वाटलं. तुकाराम महाराज तर म्हणल्यात. आता आपण संसाराच्या लई जवळ आहो का देवाच्या जवळ आहो? तुम्ही बोलावं लागेल गड्या माझ्यासोबत, काय बी झालं जे आहे ते खरं बोलावं लागेल. लई चिटकून कुणाच्या जवळ आहो? संसाराच्या. एक सांगू, तुम्हाला देव बघायचा आहे ना, जगासाठी तुम्हाला आंधळं व्हावं लागेल. का म्हटलो मी? जेवढे झोपल्यात का नाही त्यांना मात्र देवानं सुखी ठेवा बाबा. जाऊ झोपा झोपा, तुमचा येल मांडवाला जाऊ द्या रे बाबा. कसं झोप लागलं असेल इथं म्हणतो. असलं बोलला टोचल्यावनी सारखं इंजेक्शन केल्यावनी. कानाला ऐकायला तिखट का लागणार पण कल्याण करणार आहे. गोड बोलून केसानं गळा कापणार नव्हे. हो, देव बघायचं आहे ना तुम्हाला, जगासाठी आंधळं व्हावं लागतंय. ज्यांनी देव बघितला नाही त्याला जग दिसतंय, आणि ज्यांनी देव बघितला त्याला जग दिसत नाही. हे कोण आहे? का म्हटलो मी? ज्यांनी देवाला पाहिलंय त्याला जग दिसत नाही, आणि ज्यांनी देव पाहिला नाही त्याला जग दिसतंय. राधेला दुर्वासानं विचारलं, गावात एवढी चर्चा तुझ्याबद्दल, हे बाई असली आहे, तसली आहे, असली आहे, तसली आहे म्हणून, तुला काय बी वाटत नाही का? तिनं म्हणाली, मी देव बघितले. ए दुर्वास्या, दुर्वास्या, दरविश्या, तुका म्हणे हसे जन नाही कान, नाही कान दे, नाही कान दे, तुका म्हणे हसे नाही कान दे, नाही कान दे, नाही कान दे, तुका म्हणे हसे नाही कान द्या धाया, नाही कान द्या धाया, नजे कान द्या धाया, तुका म्हणे हसे नाही कान द्या धाया, नाही कान द्या धाया, नाही कान द्या धाया. दुर्वास्या, तुला अजून देव दिसला नाही म्हणून जग दिसला नाही. मी त्या कृष्णाला पाहिलंय. आता मी सगळं गेलं. का का म्हणाल्यात लोक तिकडं ऐकायला? कान असलं तरच की. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. कोण संत? कपडे घातलेला, मठ बांधलेला, गावगाव शिष्य असलेला, लय कीर्तनाचे पैसे घेणारा, तो संत नाही. तो संत नाही. जगासाठी आंधळा झालाय. त्यांनी देव बघितलाय. जळत ती येथे उपजविती अंतर आहे. ही भाषा आहे. जळ माझे कर्म वाया गेली कटकट, जळवली संसार बैसलो अंगणी, संसाराच्या नावे घालून या शून्य. असली संत आहे म्हणून ओळखीत जावं. विठ्ठल विठ्ठल
माणसं आहेत एक नंबरचे. आणि का नका पडू गबाळांच्या हाती. हालत उठली आपली, मातल्यात सध्या मातल्यात. मी म्हणणं गेलो लटिके ते रुचे साच कोणाही न पचे, ऐसा माजल्याचा गुण. तुकाराम महाराज म्हणल्यात मातल्यात गावगाव मातल्यात. हे जे उतारी चोरलेत का नाही, खरं ते खोटं वाटलेलं आहे आणि खोटं ते खरं वाटलेलं आहे. संसार खरा आहे का खोटा आहे? खोटा आहे. लटिका व्यवहार सर्व संसार किती चाली लावून म्हणाला. तुकाराम महाराज म्हणाले खोटा ऐसा संसार मज पायी द्याव्यात हार. खोटा आहे संसार, खरं काय? देव खराय का संसार खराय? देव खरा. देव खराय. कशाहून? मागे होता आज बी आहे, उद्या राहणार आहे. संसार मागे नव्हता, आज बी नाही आणि पुढे बी राहणार नाही. राजेपर्यंत, हे मडा राजेपर्यंत राहील बी. मडा पडलं रोज एकदा तर ह्या संसाराकडे बघून विचार करत जावा, ह्यानं एक दिवस ना एक दिवस माझ्यापासून सरकणार आहे म्हणून. असं बघला लोक, एक दिवस ना एक दिवस तुम्ही तर घरात पडणार आहो, नाहीतर घर तर तुमच्यावर पडणार आहे. बरोबर आहे का? होय, बक्कळ वंगळ वाटलाले तुम्हाला बी. आता मी का करू? पैशापासून तर तुम्ही दूर जाणार आहो, नाहीतर पैसा तर तुमच्यापासून दूर जाणार आहे. दोन्हीपैकी एक होणार आहे, एक होणार आहे. रोज बघत जावा. रोज संसार म्हणजे काय सांगू, तुमचं तोंड बघितल्याशिवाय आम्हाला अन्न गोड लागत नाही. म्हणणारे एका दिवशी म्हणतील तुझं तोंड काळं कर, तोंड बघितल्यावर भाकर गिळं ना गेले. ह्याचं नाव संसार आहे. विठ्ठल अध्याय बदललं की कथा बदलते का नाही? दिवस बदलला की जीवन बदलतं. त्याचं नाव संसार आहे. काय अवघं नादी लागलं त्याच्यात उगे. हा, राजेपर्यंत राहा म्हणावं तिथलं तिथं. त्यानं काय करलंय तुम्हाला? रा रे बाबा, तिकडलं तिकड राह. सत्ता संपत्ती पैसा पद प्रतिष्ठा राहू द्या बाबा, पण जीवनाचं कल्याण होण्याकरता गतिरोधक होऊ देऊ नका. का म्हटलो मी? गतिरोधक होऊ देऊ नका. पैसा वाईट नाही, घमेंड वाईट आहे. सत्ता वाईट नाही, घमेंड वाईट आहे. कला वाईट नाही, कलेची घमेंड वाईट आहे. विद्वत्ता वाईट नाही, विद्वत्तेची घमेंड वाईट आहे. महाराजकी करणं वाईट नाही, माझ्यासारखा महाराज नाही. वाईट आहे, वाईट आहे. अरे तुझ्यासारखी किती पडल्यात की का नाही की. समाज कीर्तनकाराला जगवून आलाय. कीर्तनकारानं समाजाच्या पाया पडत जावं. एवढे हार घातला. कुण्या तर जावयाला सासरवाडीत गेल्यावर एवढे हार घालून पाया पडल्यात का? तुम्ही का तोंड बंगळे केला होता? तुमच्या सासऱ्यानं घाटांनी मी का करू? का मी घालू तुम्हाला? बोला हो, कुण्या तर जावयाला एवढे हार घालून पाया पडल्यात का? मग का बरं घातला मला पाया? का बरं पडला? धोतर घातला म्हणून नाही. या विश्वाचा, महाराष्ट्राचा, मानवी जीवनाचा कल्याण करणारा महामंत्र ज्ञानबा तुकाराम माझ्या तोंडात आहे म्हणून हार घालून पाया पडलात. विठ्ठल सगळं खोटं आहे सगळं. म्हणून राम राम कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. आम्ही त्याला धरलं. एकच फरक केला, तुम्ही ह्याला धरलो, आम्ही त्याला धरलो. ऐका, संसार करता 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 देवाला विसरलेले 99% आहेत, पण देवाच्या नादी लागून संसार विसरलेले बोटावर मोजा इतके आहेत.
आता भुलल्यातच की सध्या, भुलल्यातच की सध्या. कुठं आहे देव म्हणलेल्यात. म्हणून तुमच्या जीवनाला जर मोठं करायचं असलं तर मोठ्याच्या जवळ बसा. अजून सांगू, तुम्हाला मोठं व्हायचं आहे का, मूर्खाकडे दुर्लक्ष करा. अजून बोलू, तुमच्या जीवनाचं सार्थक व्हावं, भवसागराच्या पलीकडे जर जाऊ वाटलं, 10 शान्या लोकात जा, 1000 मूर्खात जाऊ नका. विठ्ठल कंठात राम नव्हता, वाया गेलं जीवन. शबरीच्या कंठात राम होता, रामाला दारात जावं लागलं. उगं बघा हो, मारुतीराय कपिकुळात जन्मलेले माकडाच्या कुळामध्ये, पण रामनामाच्या जोरावर मारुतीराय म्हणतात, माझ्या जीवनातले मी धातू दोष समाप्त करून टाकले. काय हो, धातू दोष समाप्त होतात रामनामामुळं, रामनामामुळं. बघा, ध्रुवाकडे जा, प्रल्हादाकडे जा, विश्वामध्ये जेवढे भक्त होऊन गेले त्यांच्याकडे जा, बघा परिणाम, बघा रिझल्ट बघा. आजही गावगाव आरती हुलले. आज बी ज्ञानोबा तुकाराम म्हटलं की हात जोडून म्हणल्यात, माऊली जेवायला चला, जेवायला चला, जेवायला चला. काय थाट आहे, काय सुधारलाव महाराज तुम्ही म्हणाल्यात आम्हाला. सुधारणा तर का तुराटे उपसायची. हा, बसायला गाडी आहे, खायला बदामाचा शिरा आहे, त्या गावून त्या गावला, त्या गावून त्या गावल्या, त्या गावून त्या गावला. माझ्या पोरानं जर विचारलं मला, बाबा दिवसातून 3-3 कीर्तनं करू लाव, तुमची देवाची सोयरीक झाली आहे का, जुळलंय का, म्हणून जर मला विचारलं तर मी का सांगू. विठ्ठल बाबा एवढे मठं बांधलं, एवढे शिष्य केलं, एवढं सगळं झालंय, तुम्हाला ज्ञानोबरायाचं तुकोबरायाचं मनोगत कळालंय का, असं जर विचारलं का सांगू. हो, कळालंय आपल्याला. बोला की हो, आपल्याला काही कळालंय काय, काय बी बोलणं गेलो तुम्ही. बरं जाऊ द्या, बाकीचं लय कळालंय म्हणायचं कशाला, उगं थोडं टेस्ट बघतो. उगं लगीन होऊन किती वर्ष झालं, कुणाचं 10, कुणाचं 15, कुणाचं 20, कुणाचं 25, कुणाचं 30, कुणाचं 40. कोणी बी बोटवरी करून सांगा, माझ्या बायकोच्या मनातलं मला कळतंय म्हणून. ए माय, तू बी हसू नको, तुला तर नवऱ्याच्या मनातलं कळतंय का. बोला हो, आपली सायकॉलॉजी किती स्ट्रॉंग आहे हे बघायलो मी. कोणी बोटवरी करून सांगा, माझ्या बायकोच्या मनातलं मला कळतंय म्हणून. येडी हळद. लगीन होऊन 40 वर्ष झालं, अजून बायकोच्या मनातलं तुला कळलं गेले. ज्ञानोबरायाच्या अंतःकरणाचा ठाव घेता येतोय आपल्याला. आकाश एवढं जीवन ज्या तुकोबारायांनी व्यापक केलंय, त्या तुकोबारायाच्या अंतःकरणाचा ठाव घेता येतोय आपल्याला, येतोय आपल्याला. अरे कळू द्या, सगळं खोटं आहे म्हणाला कळू द्या, तुमचा अनुभव आहे ना कळू द्या. किती वेळा म्हणाले दिवसातून बायको, आमच्या ह्यांना काय बी कळत नाही म्हणून म्हणाले का नाही. का हुशार हो, काय काही सुद्धा बोलणं गेलो की, तरी बी मला नाही कळते म्हणून हिंडला का नाही. का कळालंय, काय बी कळलं नाही, काहीच कळलं नाही. एक राहू द्या, जगातलं काहीच न कळालं तरी बी काही बिघडत नाही, पण देव कळावा. पण जगातलं सगळंच कळालं पण देव कळालं नाही, मूर्खाच्या यादीत जाचाल. विठ्ठल या खऱ्या खोट्याच्या कन्फ्युजन मध्ये अडकलाव आपण, अडकलाव. तेने भावशुद्धीची या वाटे, विखुरले विकल्पाचे काटे, मग चिरिले वाटे अप्रवृत्तीचे. ज्ञानोबराय बोलतात, तेने भूते भांबावली, संसाराची आळवा माझी पडिली,
मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी. हे 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 उरावर का बरं घेतला आपण? जाऊ दे ना हे बदमाश लुच्चड संसार. तुम्हाला भूल घातलाय ना, भूल 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 भुलल्यात, सगळे भुलल्यात. या जगामध्ये फक्त भुलले नाहीत ते संत. भुलले, एक संसाराला भुलले, देवाला भुलले. संसाराला भुललेले बेटे जगात आत्तापर्यंत रडत मेले आणि देवाला भुललेले माणसं हसत मेले. देवाला पडलेली भूल मरताना हसत मेले. मृत्यूला पाडलं ज्यांनी देवाशी सोयरीक केली, ज्यांनी संसाराशी जोडायचा प्रयत्न केला, त्याला मृत्यूने मारलं. ऐका, अग्नीत पडलेलं अग्नी रूप होतो, तसं देवात मिसळलेला मरत नाही, मुरतो. म्हणून तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि लागो नेनी पाप पुण्यांग. हा 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 तुकाराम महाराज म्हणाले, तुका म्हणे त्याचे पाहिली पाय, तुका म्हणे त्याचे पाहिली पाय, मग दुःख जाय सर्व माये, मग दुःख माझे सर्व दुःख जाय. काय अरे हेंद्र्या हो, थोडं कळू द्या ना, कशाच्या मागे लागला आणि का लागलाय? सर्वे करा. बाप बी केला, आजा बी केला, पंजाबी केला, सगळेच केले. अरे मिळालं काय हाताला? लाखो लोक, कोट्यवधी लोक जन्माला येत आहेत, मरतायत, कोणाचं नामोनिशान नाही, काही नाही. पण ज्यांनी देवाशी संबंध जोडला, मीरेला विषामृत झालं. ज्यांनी देवाशी संबंध जोडला, खांबातून प्रगट व्हावं लागलं. ज्यांनी देवाशी संबंध जोडला, माझा ध्रुव कुठाय म्हणून यावं लागलं. ज्यांनी देवाशी संबंध जोडला, माझा तुकाराम कुठाय म्हणून देहूला यावं लागलं. अरे बघा, कुणाशी जोडायचा संबंध? आता तर शाने व्हा. गेलेलं जाऊ द्या, गेलेलं जाऊ द्या. वाटोळं केलो. आतापर्यंत देवाशिवाय घातलेला जेवढा बी काळ आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यातला सत्यानाश केलो. लिहून घ्या, लिहून, आणि घरावर लिहून ठेवा. देवाला सोडून माझ्या आयुष्यात गेलेला काळ जीवनाचं वाटोळं करण्यात गेला. ह भ प राजेश पाटील महाराज गुंजरगाव. विठ्ठल. म्हणून सावधान सावधान, सावधान सावधान, सावधान सावधान, सावधान सावधान, संकल्पी है कभी संकल्पी है मन, सावधान सावधान, सावधान सावधान,
दोन वेळा सावधान सावधान. तुमच्या बी कानावर दुसऱ्यांदाच पडलाय. ह्याच्या पहिले एकदा पडलंय, आठवतंय का? हा आठवतंय नाही का म्हणलं ते देव बाप्पा? तेव्हा कुठं ध्यान होतास? असं कारवान बघितलं बघलो तू कारवान कारवान का मस्ती होती बाबा. बाबा बाबा ध्यान नव्हतं त्यानं म्हणाल तर. आता सावध सावधान का झालं मग? त्याच्याकडे त्यानं सावधान म्हणाल ध्यान दिनी का झालं? काय होतंय महाराज? काय होतंय? किती कोणल्यात लोक म्हणतात. मला एकानं म्हटलं लग्न करणं म्हणजे काय सांगू महाराज? पदरचा पैसा खर्च करून पदरात मूर्खपणा घेणं म्हणजे लगीन करणं महाराज. आणि एवढा काही उळालाय सह म्हटलो. तेव्हा तूप लावून मिशा चोळून गेलतास की बघायला. त्यानं सावधान म्हटलं ऐकन्नीस ब्राह्मणानं एक जन्म गुलामी करावं लागू का नाही? लागवलंय का नाही? एवढे वाजता करेक्ट घरात येवं लागतंय म्हटल्यावर येऊ लागलो का नाही? लाजला लव काय तवा गेलं एक जन्म फसलो. पण तुकाराम महाराजांनी सावधान म्हटलं हे जर ऐकणं गेलो करोडो जन्माचं वाटोळ होईल, कोट्यावधी जन्माचं वाटोळ होईल. म्हणून सावधान. देवाला मालक न करता ईश्वराशी नातं न जोडता जर जगलो तर जीवनामध्ये जन्माला आलेलं वाया गेलं. गाढवानं शेत खाल्लं पापना पुण्य. काय उगवी संकल्पी हे मन. बाबा मन कुणाचं आहे? आपलं आहे. पण ह्याला एक लच्चाळ सवय. कोणती? संकल्प विकल्प करायचं. चांगल्या जागी जाऊ द्यायचं नाही. गेलं तर बी फिरवून आणून बुचकाळ्यात घालायचं. कुणाला सवय आहे? मन्या मनुराजा एक देहपुरी अशांत त्याच्या दोघी नारी पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा केली आम्हावरी गा. म्हणून ऐका, तेने कृपा केली आम्हावरी गा. कोण कृपा केली? मन्या म्हणून आलो या देशा. ईश्वर कृपा, संत कृपा, शास्त्र कृपा, आत्मकृपा म्हणजेच मनाची कृपा. एवढी कृपा झालं तर मग पलीकड उडी टाकता विठ्ठल. महाराज म्हणाले एक ओवी सांगतो ज्ञानोबरायची मनाबद्दल. म्हणून ऐसे कैसे घडेल का मरकटा समाधी येईल का राहे म्हणतलिया राहेल महावातू. पण परिवैराग्याचे नि आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे तरी के तुलेनी एक वेळ स्थिरावेल रे ना कधी तर वैराग्याचा आधार अभ्यासाचा बळ कधी तर ह्यानं स्थिरावल. कोण? मन्या लय लोकाला परेशान केलाय ना. मन कुणाचं आहे? आपलं आहे. आपण आपल्या ताब्यात मन राहावं का मनाच्या ताब्यात आपण राहावं? बोला. 10 मिनिटं राहिले बघा.
मन कुणाचं आहे? आपलं आहे. आपण त्याच्या ताब्यात राहावं का त्यानं आपल्या ताब्यात राहावं? त्यानं आपल्या ताब्यात. बरं जाऊ द्या. लग्न करून बायकोला ताब्यात ठेवावं का बायकोच्या ताब्यात जावं? ऐकू नाही गेले, नीट बोला म्हणलं राव. कस करावं? लग्न करून ताब्यात जावं का ताब्यात ठेवावं? ताब्यात ठेवावं ना. तसं मन आपलं आहे, मनाच्या ताब्यात जावं का मनाला ताब्यात ठेवावं? मनाला ताब्यात ठेवावं. ऐकू लागले का मन? मग ऐक ना. मीठ कम पडलं तर जीभ गप बसलेली का वळवळ करायली आहे? तुकाराम महाराजाची वळवळ कराल तर तुकाराम महाराज म्हटले, वळवळ जर करायलीस ना कापून टाकीन. तुम्ही कधी म्हटलं का मीठ कमी झालं तर वळवळ जर कराल तर कापून टाकून टाकताव का कापून? तसलं काय तर कर चालू माझ्या बोकांडी आणून बसू. तुम्ही काय कापायला, तुमची का ताकद आहे जीभ कापायची? ते तुकाराम होते, नाव तुका होतं पण पुन्हा राम झालं. उगं होतंय सगळ्याच्यानं. जयाचे सर्व इंद्रियाचे अंगणी, विवेक करी राबरी, साचची करचरणी होती डोळे, न ऐकणे ते कानची वाळी, न पाहणे ते डिटीची गाळी, अवाच्य ते टाळी जीभची गा. जे बघायचं नाही डोळे एवढे तयार झालेले राहतात, बघत नाहीत. जे ऐकायचं नाही कान एवढे तयार असतात, ऐकत नाहीत. जीभ एवढी तयार असते, जे बोलायचं नाही ते बोलत नाही. म्हणून या मनाच्या मागे लागू नका. पाण्यात रंग टाकल्यावर जसं रंगाचं पाणी होतंय तसलं हे मन ज्याच्या संगतीमध्ये नेलो त्याच्या संगतीमध्ये होतंय. ऐका, मीठ हे पाण्यापासून तयार झाल्यामुळं मीठ पाण्यात जसं विरघळतंय तसं ममैवंशे जीवलोके जीवभूता सनातन. ईश्वराचा आपण अंश असल्यामुळं आपलं मन त्याच्याजवळ गेल्यावर स्थिर होतंय. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. म्हणून तुमचे एक काम करा, जिथं मन प्रसन्न होईल असल्या वातावरणात जा, आणि जिथं गेल्यावर मन बिघडतील असल्या हलकट लोकांपासून दूर राहा. विठ्ठल. वेळ संपला आपला. सांडिले ते मांडे आग्रह उरल्या काळदंडे, सांडलेलं मांडणं मांडलेलं सांडणं, मांडलेलं सांडणं सांडलेलं मांडणं, हे काय आपण करू लागलं? असं जर करत राहिलो का नाही, तिकडं उभारलाय कोण? इवाई नाही, काळ काळ. इकडं पत्रिकेवर आमचे वडील वैकुंठवासी झाले. तुला का माहित आहे ते? वैकुंठवासी झाले का स्वर्गवासी झाले का नरकवासी झाले? इकडं 10 पोत्याच्या नुकत्या गाळणं चालू आहे, तिकडं मार खावं लागतंय. जमीन का घेटनीस, घर काबर बांधनीस म्हणून नाही. मूर्खा, देव दुर्लभ असलेला मानव देह तुला मिळाला, पण जीवनामध्ये तुला देवाशी संबंध जुळवता आलं नाही. तुला रामनामाशी एकरूपता साधता आली नाही. रामनामाचं कवच जीवनामध्ये घालता आलं नाही. जन्म मृत्यूची साखळी तुला तोडता आलं नाही. म्हणून मार खावं लागतंय. म्हणून भजन करा विठोबा. Hare
आवघी मिट्याटे आवघी मिट्याटे आवघी जब राम नाही कंडी जब राम नाही कंडी राम नाही जबंडे राम नाही राम नाही जब राम नाही जब कंटे राम नाही
काटे राम नाही जव कटे सावधान 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 चाटी सावध चाटी
शेवटी महाराज म्हणाले, बाबा जे वाट्याला आलंय ते करावं लागते, कोणतं बी चुकत नाही. रोहिदास महाराजाला जोडे शिवायचं काम आलं, केलं प्रारब्धानं जे आलं ते. पण कंठात राम धरला, देव झाले. सावता महाराजाला शेती करायचं काम आलं, शेती केले. कांदा मुळा भाजी अवघी देवरूप झाले, देवरूप झाले. सेना महाराजाला हजामती करायचं काम आलं, जे काम आलं वाट्याला ते केलं. सज्जन कसं आहे ना, मांस विकलं पण कंठामध्ये राम धरला, जीवन सफल झालं. म्हणून तुका म्हणे, आले भागा देऊनी चिंती पांडुरंगा. जे वाट्याला आलंय, भागा म्हणजे प्रारब्धानं, ते सुखाचं असेल दुःखाचं असेल, जसं काही कर्म असेल ते सगळं देवाला द्या. पण जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, अंतःकरणामध्ये राम धरा किंवा परमात्मा पंढरीनाथाचं चिंतन करा. चिंतने चिंतने तद्रूपता किंवा चिंतने सरेतो धन्य धन्य काळ किंवा चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी, ज्याच्यामुळं तुमचं मानव जीवन सफल यशस्वी विजयी जीवनाच्या परीक्षेमध्ये पास होणार आहात. हा मोका दुर्लभ आहे, सुवर्ण काळ आहे, अमृताच्या शाईनं लिहिला जाणारा काळ आहे. परमार्थ करणाऱ्याला सोन्याचे दिवस येणार आहेत. हात जोडून विनंती आहे, तुकोबारायाचा संदेश ऐका, जीवन जगा, जीवन आनंदाचा सागर होईल. ज्ञानेश्वर आले भागा तुका म्हणे, आले भागा तुका म्हणे, आले भागा तुका म्हणे, आले भागा. थोडा बेस वाढव दोन्ही तुका म्हणे, आले भागा तुका म्हणे, आले भागा तुका म्हणे, आले भागा तुका म्हणे, आले पांडुरंगा देव जिंदे पांडुरंगा पांडुरंगा सावधान सावधान पांडुरंगा देवनी चित्ते पांडुरंगा सावधान सावधान उद्भवी संकल्प कहे मना संकल्प ही मना मान
अवतार